पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अडचणीत सापडलेत। जैन बोर्डिंगची जागा विकासकाला विकण्यामागे मोहोळ आहेत असा थेट आरोप राजू शेट्टींनी केला। राजू शेट्टी काय म्हणतायत आपण पाहूया। गोखले डेव्हलपर्स मध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे। म्हणजे 230 कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून 3000 कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे। याला राजकीय वरदस्त असल्याशिवाय प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत आणि त्यामुळे हे सरळ सरळ मुरली अण्णा मोहोळ असतील किंवा मुख्यमंत्री सुद्धा, कारण धर्मादा आयुक्त हे त्यांचे नातेवाईक आहेत, यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याकरता आता माझ्यासोबत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आणि आमच्यासोबत आहेत अक्षय जैन जे आंदोलक आहेत। सगळ्यात पहिल्यांदा रोहन कदम यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। रोहन, काल या संदर्भात जैन समाजानं मोठं आंदोलन पुण्यामध्ये उभारलं। मुरली अण्णा मोहोळ या सगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत गप्पा आहेत असं चित्र दिसतंय। आपली याबाबतची माहिती काय? खरं तर अनेक राज्यामध्ये दूरदृष्टीचे नेते आपल्याला यापूर्वी पाहायला मिळालेत आणि मुरलीधर मोहोळ हे आता आधुनिक दूरदृष्टीचे नेते म्हणून पुण्यामध्ये ओळख करतात की काय अशी चर्चा जी आहे ती पुण्यामध्ये सुरू झाली आहे। कारण का ज्या पद्धतीने आज सकाळपासून सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या जाणून बुजून ज्या आहेत त्या कुठेतरी पेरण्याचा प्रयत्न केला गेलेला होता आणि त्यातून एक मुख्य मुद्दा जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय, तो म्हणजे हे गोखले डेव्हलपर्स ज्याच्यासोबत यांची भागीदारी होती ती भागीदारी आता आमची नाहीये अशा प्रकारचा म्हणणं जे आहे ते मुरलीधर मोहोळांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। 4 फेब्रुवारीला मुरलीधर मोहोळांनी ही सगळी भागीदारी जी आहे ती या गोखले डेव्हलपर्सची काढून घेतलेली आहे आणि याच फेब्रुवारी महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात याच गोखले डेव्हलपर सोबत जो आहे तो या जागेचा साठेखत देखील झाल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे कदाचित आधीच मुरलीधर मोहोळांना माहिती पडलं असावं की कदाचित या सगळ्याचा व्यवहार होणार आहे आणि त्यामुळे आपण यातून बाहेर पडलेलं बरं, म्हणून ही दूरदृष्टी मुरलीधर मोहोळांची आहे का अशी चर्चा संबंध पुणे शहरामध्ये। रोहन, आपल्या सोबत राहा। आपण अक्षय जैन यांच्याकडे जाऊया। अक्षय, आपण आंदोलन केलं आणि या आंदोलनाला तीव्र पडसाद या आंदोलनाचे पुण्यामध्ये उमटले। तुमची भूमिका जी आहे ती नक्की या पाठीमागची काय आहे ते जाणून घ्यायचंय। नमस्कार, जय महाराष्ट्राच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की आम्ही सर्वात आधी आम्हाला या प्रकरणाची जी माहिती आहे 14 मे 2025 ला मिळाली। तोपर्यंत आमचं सर्वांचं म्हणजे समाजाचा असेल किंवा माजी विद्यार्थ्यांचा असेल एकच समज होता की ही प्रायव्हेट चॅरिटेबल ट्रस्ट ही पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट नाहीये। ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा निवेदन द्यायला गेलो चॅरिटी कमिशनरांकडे, त्यांच्या ऑफिसला पुण्यातल्या, तिथला डेप्युटी कमिशनर असतील, असिस्टंट कमिशनर असतील, कोणताही अधिकारी आमच्यासोबत फोटो निवेदन देताना काढायला तयार नव्हता। आता सरप्राईज होणार, अरे हे असं का होतंय? मग त्यानंतर ज्यावेळेस आम्हाला 15-20 दिवसात आम्ही पुढे मग प्रक्रिया सुरू केली, ज्यावेळेस डॉक्युमेंट हातात मिळायला लागले वगैरे, थोडं धक्कादायक होतं। आत्ताची जी जागा आहे ती आहे 1,29,000 स्क्वेअर फीट आणि त्या 1,29,000 स्क्वेअर फीट पैकी 3,500 स्क्वेअर फीट वर एक 15 मजली बिल्डिंग बिल्डर आम्हाला देणार आहे आणि त्याच्यात 150 विद्यार्थ्यांची व्यवस्था आधी केलेली होती। आमचं आंदोलन सुरू झालं, ज्यावेळेस आम्ही ह्या विषयात पडलो त्यावेळेस मग त्यांनी 150चे 200, 250 ते 300 वर आलेत। आमचा मुद्दा एक होता, डेव्हलपमेंट आपण कशाला म्हणतो, ज्यावेळेस 250 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी होती त्याला तुम्ही 500, 600, 700 काही केलं असतं तर दॅट वुड हॅव बीन कॉल्ड डेव्हलपमेंट। यांनी काय केलं, परस्परपणे आणि सर्वात महत्वाचं 9 तारखेला ज्यावेळेस आमची हायकोर्टात रिट पिटिशन दाखल झालेली त्याची हिअरिंग होती, 8 तारखेला सेलडीड होतं, 7 तारखेला संबंधित बिल्डरला जे लोन सँक्शन होतं, डिस्बर्स त्या दिवशी होतं, लगेच सेलडीड म्हणजे 24 तासाच्या सर्व प्रक्रिया होतात। आता मला जर 7, 8, 10 लाखाचं जर लोन काढायचं असेल तर 10 लाखाचं लोन मला बँक एका दिवसात मिळणार आहे का? नाही। इथं 70 कोटी रुपये 24 तासाच्या आत बिल्डरला मिळालेत, प्रॉपर्टी मॉर्गेज झाली, सेलडीड झालं आणि हे सर्व 24 तासाच्या आत घडलेलं आहे। आणि जर तुम्हाला माहिती की उद्या आपली हिअरिंग आहे, हे सर्व घाईगडबडीत केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे बिल्डरपेक्षाही आमचं कुंपणच शेत खातं आहे, जे ट्रस्टी याच्यातले होते, ट्रस्टींनीच हे सर्व व्यवहार केलेला आहे आणि ट्रस्टीच्या मार्फत हे सर्व घडलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये अक्षय थेट मुरलीधर मोहोळांचा सहभाग आहे। ही सगळी जागा
विकासकाला विकण्यापर्यंत मुरलीधर मोहोळांनी सपोर्ट केलाय, मदत केलाय, अशा संदर्भातले काही थेट पुरावे किंवा अशा पद्धतीचं काही म्हणणं आपल्या सगळ्यांचं आहे? बरोबर. आता विषय काय आहे, ज्यावेळेस आपण जसं मी म्हटलं की 14 तारखेपर्यंत आमच्याकडे मे महिन्यामध्ये डॉक्युमेंट्स काहीच नव्हते. तर डॉक्युमेंट हातात लागले तर त्यावेळेस मुरली अण्णांचा जो ऍफिडेव्हिट आहे, इलेक्शन ऍफिडेव्हिट, त्याच्यात त्यांनी काही प्रोजेक्ट्समध्ये बडेकर असतील, जो दुसरा एक बिडर होता, बडेकर असतील आणि किंवा गोखले यांच्यामध्ये त्यांची पार्टनरशिप स्टेक आहे काही प्रोजेक्टमध्ये, असं त्यांनी उल्लेख केलेला. आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस चॅरिटी कमिशन यांना परवानगी देतो, त्याच्या आधीच मुरली अण्णांचं याच्यातनं नाव कमी होऊन जातं वगैरे. आता ह्या सर्व गोष्टी जे डॉट कसे क्लिअर होत आहेत आपल्याला मला काही सांगायची गरज नाही, हे ओपन आहे. तरी आमचं म्हणणं असं आहे की हे बिल्डरांनी आणि म्हणजे बिल्डरांपेक्षा सुद्धा जे आमचे ट्रस्टी असतील किंवा हे जे लोकांनी केलेलं आहे याच्यात ते मूळ आरोपी आहेत. हे म्हणजे यांना पैशांची हौस होती. आणि महत्वाचं आहे, अजून एक मुद्दा याच्यात असा आहे, 21 नोव्हेंबर 2023ला जे आमचे ट्रस्टी आहे त्या ट्रस्टींपैकी एक ट्रस्टींनी ET नावला इंटरव्ह्यू मध्ये एक अँकरला असं सांगितलेलं, आम्ही 230 कोटी रुपये जे आहे ते आम्ही जनरेट करणार आहोत पुढच्या 1 ते 2 वर्षात, आणि ते आम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये, वालचंद इंडस्ट्रीजमध्ये ते ट्रान्सफर. अक्षय, तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत राम कुलकर्णी आहेत, जे भाजपचे प्रवक्ते आहेत. या सगळ्या विषयासंदर्भात राम कुलकर्णी काय म्हणतायत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कुलकर्णी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नाही. कुलकर्णी साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? जी, आपण पाहतो आहोत की मुरलीधर मोहोळ यांच्यावरती एक थेट आरोप होतोय. पुण्यामध्ये एक महत्त्वाची जागा जी जैन समाजासाठी आरक्षित आपण म्हणूया तशा पद्धतीची जागा होती, जैन समाजाची जागा होती, आणि ती थेट परस्पर विकासकाला विकण्याचा आरोप राजू शेट्टींनी मोहोळ यांच्यावरती केलाय. आणि आता अक्षय आपल्याजवळ जे अक्षय जैन आहेत त्यांच्या बोलण्यातून सुद्धा तशाच पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत. भाजपचा एक मंत्री या संपूर्ण प्रकरणामध्ये आहे, केंद्रीय मंत्री आहेत, महत्त्वाच्या पदावरती ते आत्ता काम करतायत, अशा पद्धतीचा एक आरोप होतोय. आपण काय प्रतिक्रिया द्याल? नाही, मुळामध्ये आता माननीय मंत्री मोदी मुरली अण्णा हे नेतृत्व स्वच्छ प्रतिमेचं आहे. पुण्यामध्ये खरं पाहता या प्रकरणाला अजून वस्तुस्थिती समोर आलेली नाहीये. आरोप प्रत्यारोप हा राजकीय भाग यामध्ये दिसतो, पण 100% मुरली अण्णाकडे ज्याप्रमाणे त्या नेतृत्वाकडे पुणेकर पाहतात जी, त्याच्यामध्ये निश्चितच हा केवळ राजकीय द्वेषाचा भाग वाटतो. अक्षयजी, साहेब, राजकीय द्वेष कसं काय होणार आहे साहेब? हा राजकीय द्वेष नाहीये, हा आमच्या अण्णांवर सुद्धा हे नाहीये. परंतु मग याच्यावरती जी भूमिका आहे, हॉस्टेल कोणासाठी, आज आपण पुण्यात ज्यावेळेस बघतो हॉस्टेलसाठी जागा उपलब्ध नाहीये. इथं 3 एकरची जागा आहे, 1,30,000 स्क्वेअर फीटची जागा आहे, तिथं फक्त 3,500 फूट दिली जाते हॉस्टेलला, ट्रस्टींना, आणि त्याच्यावर तुम्ही बिल्डर निघू, आणि ते सुद्धा लीजवर. जागा मालकी आता कोणाची, ट्रस्टची आहे, आणि उद्या ज्यावेळेस बिल्डरला विकली त्यानंतर ही लीजवर दिली जाईल. तर याच्यावर आपण स्पष्टीकरण द्यावं. आमचं अण्णांवर असेल किंवा भारतीय जनता पक्षावर आजही आरोप असा विषय डायरेक्टली नाहीये, परंतु ज्या काही घटना घडतायत त्याच्यावर स्पष्टीकरण किंवा त्याच्यावरचे जे क्लिअरन्स आहे ते यांनी द्यावं. माननीय मंत्री महोदयाचं ह्याच्यावर स्पष्टीकरण निश्चित येईल. संपूर्ण प्रकरणामध्ये येईल त्यांची प्रतिक्रिया, असं ते विश्वासानं राम कुलकर्णी म्हणतायत. रोहन, या संपूर्ण प्रकरणावरती आपण सगळेच जण लक्ष केंद्रित करून राहूया. या संपूर्ण प्रकरणामध्ये नक्की आता मुरलीधर मोहोळ काय म्हणतात, त्यांचा सहभाग खरंच आहे की नाही हे त्यांच्या प्रतिक्रियेनंतरच आपल्याला समजू शकेल. अक्षय आणि रोहन, आपल्या दोघांनाही धन्यवाद, तुम्ही सहभागी झालात या चर्चेमध्ये त्याकरता.